आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंचं जागा वाटप ठरलंय। ठाकरे 157 जागी तर मनसेला 70 जागा देणार अशी सध्या माहिती समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा असतील अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे आता जागा वाटपाचं हे सूत्र निश्चित झालं अशी माहिती सध्या समोर येते। एकीकडे आपण बघतोय ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यासाठी वारंवार त्यांच्या बैठकाही होत आहेत। तर ठाकरे 157 आणि मनसे 70 जागी लढेल असं कळतंय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, काय अधिक माहिती? एकूणच प्रज्ञा, आपण बघितलं तर दोन ठाकरे बंधूंची युती कधी होणार, जागा वाटप कुठपर्यंत आलं याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। आणि यात जर आपण बघितलं तर जागा वाटपाचं समीकरण कसं असेल याची देखील उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। तुर्तास जी माहिती आपल्यापर्यंत आली आहे या माहितीनुसार 155 ते 157 जागा हे शिवसेना ठाकरे गटाला या दोन ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिळतील। 70 जागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला थांबावं लागेल। 70 जागाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला एकूण या वाटाघाटीमध्ये पडणार असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा देखील या दोन ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सहभागी होणार आहे। तर या पक्षाला साधारण 15 ते 17 जागा मुंबईमध्ये मिळू शकतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। एकूण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक उपस्थित होत होता की नेमकं हे दोन ठाकरे बंधू आपली युती जाहीर कधी करणार। तर याबाबत देखील आता एक जवळपास बुधवारी ही युती होणार असं निश्चित झालेलं आहे। कालच या दोन ठाकरे बंधूंच्या काही प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांनी बांगूर नगर येथील एका मैदानाची चाचपणी केली। गोरेगाव येथील बांगूर नगर आहे, या बांगूर नगर येथील एका मैदानाची चाचपणी केल्याचं देखील पुढे आलं आहे। आणि बुधवारचा या सगळ्याला बुधवारपर्यंतची मुदत त्यांनी स्वतः घालून दिली असल्याचं कळतं आहे। बुधवारी किंवा मंगळवारी या दोन ठाकरे बंधूंची युती एक मेळावा घेऊन जाहीर केली जाईल असंही बोललं जातं। त्यामुळं आपण जर बघितलं तर आता हे जे एक या सगळ्यात जी वाटाघाटी समोर आली आहे, 157 जागा शिवसेना उभाठाला, 70 जागा मनसेला आणि 15 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला, या जागा मिळाल्यानंतर किती ठिकाणी ते विजयी होतात हे बघणं देखील त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, इच्छुक उमेदवारांचं या समीकरणामुळे समाधान होतं का प्रत्येक पक्षाच्या, की बंडखोरीला सुरुवात होईल हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय ठाकरे गट 157 जागी तर 70 जागांवरती मनसे आणि 15 जागा या राष्ट्रवादीसाठी अशा स्वरूपाचं सूत्र हे सध्या ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एकत्रित समोर येत आहे। अर्थातच ही सूत्रांची माहिती।